गाडगे बाबा. उन्हाळ्याची सगळी अंगणात झोपत, अंगण झाडून सारवून स्वच्छ ठेवलेले. खाली मोठे तरड, त्यावर तिघांची अंथरुणे, एका बाजूला तात्या, मध्ये मनू, पलीकडे सरस्वती. त्या रात्री ती तिथे नेहमीप्रमाणे उशाजवळचा कंदील बारीक करून झोपी गेली. पहिली झोप झाली असेल नसेल, मनू पडदेशी जागी झाली. ती डोळे उघडून टकाटका बघू लागली. जे दिसले त्याने थक्क होऊनच लगेच उठून बसली. निंबोऱ्याखाली चांदण्यात बाबा उभे होते. त्यांच्या मागे त्यांचा शिष्यही होता. शिष्य तात्यांना हाक मारायला पुढे सरत होता. बाबा त्याला थोपवत म्हणत होते, असू द्या जी, झोप लागली त्याहिले. विजेच्या गतीने मनू उभी राहिली. खाली वाकून तिने तात्यांना हलवत म्हणाले, तात्या तात्या, बाबा आले. ते काय निंबोऱ्याखाली. मग ती धावत पुढे होऊन बाबांपाशी पोचली. त्यांचा हात धरून आनंदाने थरथरत म्हणाली, आलात तुम्ही बाबा. तोवर तात्या आणि सरस्वती उठली होती. त्यांनी कंदील मोठा केला आणि पुढे होऊन नमस्कारत करत ते म्हणाले, या ना बाबा. बाबा मनूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, सुखी माणसं आहात जी तुम्ही. इतक्या लवकर झोप लागते तुम्हाली. गरीब माणसे पहा बरे, अन्नासाठी दारदार असे भटकत राहतात, उपाशी तापाशी. मनू बाबाच्या तोंडाकडे पाहत होती. तिने चमकून पुसले, जेवण व्हायचे अजून तुमचं? मग तो जेवायला नव्हते बोलवलं? त्या क्षणी तात्यांनी सरस्वतीकडे पाहिले. उमगून ती माघारी वळून स्वयंपाकघराकडे गेली. मनू म्हणाले, या ना बाबा घरात. पाऊलवर पुढे सरत बाबांनी म्हटले, ऐकलं का मनूची माय, बाहेर या पाहू. हा सांगा की शिळपाकं काय आहे का घरात? सरस्वतीने दारातूनच म्हटले, शिळपाकं काही नाही बाबा, पण तुम्ही विसावत आहात तोवर मी जेवायला वाटते तुम्हाला. कपाळाला हात लावत बाबा म्हणाले, एका घरचं 4 ठाव जेवण नाही लिहिलं जी इथं. ओढच लागत नाही, पोट भरत नाही. तुम्ही ऐका आमचं, काय कराल भाकरी टाका. ते तुकडोजी कोठीस राहतात? तात्या बोलले, या इथं सात्रेच्या बागेपलीकडं. बाबांनी शिष्याकडे वळून म्हटले, जाजी काही शिळपाकं भाजी आमटी राहिली असेल मग मागून आण जा. कल्ला फाडू नका, नाहीतर अवघा गावाला सांगाल की गाडगे बाबा आले आणि मग जेवण राहून जाईल जाग्यावर. शिष्य तिकडे गेल्यावर बाबा पुढे सरून अंगणात खाली बसले. तात्यांनी घोंगडा आणून म्हटले, यावर बसा ना बाबा. त्यांच्या हातातून ते घेऊन आपल्या मांडीखाली घालत बाबांनी म्हटले, बसा. अशी आम्हापाशी आमची मीरा कोठीच गेली? म्हणू आईकडे गेली होती. ती बाहेर येत म्हणाली, आले बाबा. यो ना ओ, आम्हाले घरी बोलवलं आणि आपण तर इकडे तिकडे करून राहिले. हा सांगाजी मनूचे वडील, तुम्ही वराडचे दिसत नाही. तात्या बोलले, मी कोकणातला. प्रसन्न होऊन बाबांनी म्हटले, तालुका कोणजी? दापोली तालुका. गाव एका खाडीकाठी आहे. एकदम बाबा स्तब्ध झाले. काही क्षणानंतर वसासून म्हटले, हा कसा साजरा देश आहे कोकणजी. अवघा देश भटकलो पण कोकणासारखा मुलूक नाही पाहिला जी कोठेस. कशी माड, कोठी सुपारीची बाग, कशा आमराया, फणस, काजू, कोकमी. असं वाटते का देवाची बाग आहे कोकण. बाबांच्या एका बाजूला तात्या, दुसरीकडे मनू, असे दोघे बाण हरपून त्यांच्याकडे पाहत बसली होती. बाबा बोलत राहिले, आपण म्हणतो का देव कृपाळू आहे. आपण त्याले नवस केला तर तो धावत येतो, पण आपल्या ध्यानी येत नाही का? एवढी केवढी प्रचंड ही सृष्टी. ग्रह कशी, नक्षत्र कशी, तारे कशी, चंद्र अन सूर्य कसे. हे एवढं सगळं ज्याने निर्माण केलं तो साहेबाच्या पट्टेवाला आहे का जी? का वावरातली उलिशिक भाजी दिली तर धावून धावून आपलं काम करून टाकेल. अरे तो साहेबांचा साहेब आहे. ज्ञानबानं सांगितलं का आपलं आप काम नेकीने करत जावं, तो प्रसन्न होतो. ऐकलं का मीरा बेटी, देवाची ही सृष्टी, याच्यावर प्रेम करावं, सुख भेटेल. उतुमातू नये, दुःख कोसळलं अंगावर ते चेपून चिरून जाऊ नये. त्याचं स्मरण करावं अन मग मस्त जगावं. तो शिष्य अन आकुडोजी अंगणात येऊन पोचले. आकुडोजीने हातातले भांडे एका अंगणात ठेवले. बाबांना साष्टांग नमस्कार घातला. बाबांनी पुसली, काय आणलं जी? वरण आणलं जी बाबा. घरात पुसून आणलं का आले भांडं उचलून तसेच? नाही जी बाबा, घरातूनच तर दिलं. सरस्वतीने मग गरम गरम भाकर आणल्या. बाबांनी आपल्या हातावरच त्या घेतल्या. खापरात वरण. जेवण झाल्यावर ते खापर विसरून त्यात पाणी घेऊन पिऊन टाकले. निंबऱ्यापाशी हात धुतले. जेवण झाले आणि बाबा एकदम उठले. तात्यांनी आश्चर्याने म्हटले, निघाले बाबा? हो जी, जावं लागेल. तुम्ही बसा. काकुळत्या मुद्रेने मनू त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. तिच्या पाठीवर हात फिरवत बाबा म्हणाले, आता पुन्हा गाठ पडायची तिथली मले
मालूम नाही बेटी, देवाले काही मागू नको, त्याच्यापुढे हात पसरून आपणही लहान होऊ नको, त्यालाही लहान करू नको. बाबा जसे एकदम आले होते तसे चपळाईने भराभरा चालू लागली. तात्या आणि आकडोजी कंदील घेऊन फाटकापर्यंत येतो म्हणले. त्यांना बाबांनी निकराने नाही म्हटले. बघता बघता झाडाच्या आडती दिसेनाशी झाली.